हॅलो 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 कमी ठेवला तरी चालेल. राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
सारा सार विचार करा उठा उठे 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 नाम धरा कंठे विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे सारा सार विचार करा उठा उठे सारा सार विचार करा उठा उठे सारा सार विचार करा उठा उठे विचार करा उठा नाम धरा कंठे विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतनेने सेल संकट चिंतने निषेध संकट दयाच्या चिंतनेने सेल संकट चिंतने निषेध संकट कराल दुर्गत भव सिंधू कराल दुर्गत भव सिंधू कराल दुर्गत भव सिंधू जन्मोन्या पुढे वाचे स्मरे राम जन्मोन्या पुढे वाचे स्मरे राम करी आचे नेम हरणे से दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट कराल दुर्गत भव सिंधू कामने कोटी कोटी पुनीत कामने कोटी कोटी पुनीत गीत विठोबाचे चिंतने निर्सेल सारा सार विचार करा उठा उठी 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 सारा सार विचार करा उठा सारा सार विचार करा उठा उठे सारा सार विचार करा उठा सारा सार विचार
उठवणे सारा साल विचार करा उठाव नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्जन संकट दयाच्या चिंतने निर्जन संकट दयाच्या चिंतने निर्जन संकट दयाच्या चिंतने निर्जन संकट नाम धरा कंठे विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट तराला दुर्गट भावाचे दयाच्या चिंतने निर्जन संकट दयाच्या चिंतने निर्जन संकट दयाच्या चिंतने निर्जन संकट दयाच्या चिंतने निर्जन संकट कराल दुर्गा कराला दुर्गेत बोधेंदो कराला दुर्गेत बोधेंदो दयाच्या चिंतने निर्जन संकट दयाच्या चिंतने निर्जन संकट दयाच्या चिंतने निर्जन संकट दयाच्या चिंतने सर्वांनी हाताने टाळी वाजवा हाताने टाळी मुखाने नाव सर्वांनी हाताने टाळी वाजवा मुखाने नाव नंतर का विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हॅलो सारा सार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मो निया कुडी वाचे स्मरे राम दरिहाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुडिती पुनीत भावे गात गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठ्ठला विठ्ठला सर्वांनी आपल्या हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामचिंतन करा राजया पांडुरंगा नमो रुक्मणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका वचन ऐका कमळापती मज रंकाची विनंती कर जोडितो कथे काढी आपण असावे जवडी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये शिवभोळा चक्रवर्ते शिवभोळा चक्रवर्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते शिव नाम
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेन संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरिता किंवा तुम्हा सकल श्रोते जनांच्या समोर जो निरोपणाकरिता म्हणून दाखवलेला अभंग आहे भगवान परमात्म्याचे लाडके भक्त असणारे नोहे नोहे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा अलौकिक प्रकारचा अधिकार आहे केवढा अधिकार आहे की वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे असे श्रीमंत श्री देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि आजच्या या अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आपल्याला उपदेश करतात नोहे नोहे या अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकोबाराय या मानवी देहामध्ये आल्यानंतर आपण कसं वागलं पाहिजे याचं यथार्थ वर्णन आजच्या या अभंगाच्या माध्यमातून करतात विठाल तसेच अभंगावर बोलण्यापूर्वी अर्पसा पर्याय द्यायचा तो असा थोड्या मोठ्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्याने पावन झालेल्या आपल्या या उमानगर यामध्ये ममुराबाद नगरीमध्ये त्यातल्या त्यात उमानगरमध्ये आणि त्यातल्या त्यात श्री गणेश महादेव मंदिर या मंदिराच्या प्रांगणामध्ये किम निमित्ताने आपला हा कार्यक्रम चालू आहे सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत आहे मात्र सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं याने मला अनुसरून खरं आजच्या कीर्तनाला डबल निमित्त आहे 2 निमित्त आहे महाराज 2 निमित्त म्हणजे नेमके कसं आहे लक्ष देऊन ऐका 2 निमित्त म्हणजे कसं आहे पहिलं निमित्त आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून म्हटलं तर आज आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपल्या वर्षाची नवीन वर्षाची सुरुवात आहे नूतन वर्षाची आपली सुरुवात आहे हिंदू धर्माप्रमाणे आणि दुग्ध शर्करा एक दुसरं कारण म्हणजे असं आहे आजची कीर्तन सेवा ही एक स्मरणार्थाची कीर्तन सेवा आहे नोहे नोहे पुण्यतिथी निमित्ताने म्हणा या कारणास्तव कीर्तन सेवा आहे 2 निमित्त या सेवेला आहेत पहिले कीर्तनाचे निमित्त म्हणजे जास्त कडक होतोय आवाज पहिल्या कीर्तनाचा निमित्त म्हणजे एक आहे की आपल्या हिंदू धर्माचं नवीन वर्षाची सुरुवात आहे म्हणून पहिलं निमित्त हे आणि दुसरं निमित्त कीर्तनाचं हे आहे की वैकुंठवासी आपल्यातून सर्वहून परिचित होऊन गेलेली व्यक्ती पंढरीनाथ केशव शिंपी तसेच वैकुंठवासी भिकूबाई पंढरीनाथ शिंपी यांच्या स्मरणार्थ श्री हरिभक्तपरायण मुकेश शिंपी मुकेश सर यांच्याकडून आजची ही कीर्तनाची सेवा आहे आणि ज्यांच्याकडून ही सेवा माझ्या वाट्याला समर्पित करण्यात आली समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ असेल ग्रामस्थ मंडळ असेल कार्यकर्ता मंडळी असेल उमानगरमधील रहिवासी असतील गावातील रहिवासी सप्त्यातील कमिटी मेंबर असेल नोहे नोहे मंदिराचे ट्रस्टी असतील सचिव असतील अध्यक्ष असतील उपाध्यक्ष सन्माननीय सदस्य सर्वांच्या वतीने आलेली ही माझ्या वाटेला सेवा आहे एकच बोलेल ही सेवा माझ्या वाटेला आली मी पुनश्च माझं परम भाग्य समजतो तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही किंवा माझ पांबराय काय थोर पण पायीची वाहन पायी बरी असं या सुंदर असा योग आहे खरं तर पाहिलं भला मोठा महोत्सवही आपण या ठिकाणी साजरा करत असतो आणि या महोत्सवामध्ये मला वाटते दिवाळीच्या प्रसंगाने समयाने हा आपला महोत्सव चालू असतो तदनंतर मध्यस्थी ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने आपण कार्यक्रम घडून आणला आणि कुठंतरी नामचिंतन अखंड चालू राहावं आपल्या महादेवाच्या प्रांगणामध्ये नेहमी अखंड नामचिंतन चालू राहावं हे एक निमित्त या सप्त्याला किंवा कीर्तनाला आहे म्हणा आणि या माध्यमातून आजची कीर्तन सेवा आहे कीर्तनाला उपस्थित आदी करून सर्व महाराज मंडळी आहेत गुणीजय मंडळी आहेत त्यामध्ये मृदंग अलंकार असणारे आमचे लहान गुरुबंधू गोड असं ज्यांचं वाजवणं आहे हरिभक्तपरायण गौरव महाराज लासूरकर आहेत
त्यातल्या त्यात हार्मोनियम वादक आमचे हरिभक्तपरायण आमचे पितृतुल्य असणारे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, हरिभक्तपरायण आमचे वडगावचे बापू महाराज आहेत, माझ्यासोबत आलेले वडील आहेत, गावातील भजनी मंडळी आबासाहेब आहेत, आमचे काकडे बाबा आहेत, आधी करून महाराजजी आहेत, विनेकरी बाबा आहेत, आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. हरिभक्तपरायण आमचे खरं तर साऊंडवाले भरपूर आहेत, लक्ष नाही का, साऊंडवाले भरपूर आहेत, पण स्वतः कलाकार आहेत, स्वतः सुंदर प्रकारे गायनही करतात. आमच्या कटोऱ्याची शिवशक्ती बाळाभाऊंची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. तुम्ही एवढ्या दमट वातावरणामध्ये, गरमीच्या वातावरणामध्ये, पावसाच्या वातावरणामध्ये तुम्ही इथं येऊन बसलात. काहींना शंका होती महाराजांचं कीर्तन होतं का नाही होतं, व पावसाची व्यवस्था आहे का नाही, पण आमच्या भोलेनाथांची काय या उमानगरावर कृपा झाली महाराज, भरपूर कृपा झाली. अहो फक्त आमच्या उमानगर वासियांनी फक्त कुठलंही कार्य फक्त मनात घेतलं तर ते कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी भोलेनाथांची असते. म्हणून एवढा भव्य दिव्य मंडप सुद्धा गेल्या तरी एकच वर्षामध्ये एवढं मंडपाचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी उमानगर वासियांनी करून दाखवलं. नोहे नोहे तेवढंच नाही तर भगवान भोलेनाथ विराजमान झाले, गणेशजी विराजमान झाले, पण मेन गावाच्या मेढ्याच नाही म्हटले आपल्या नगरामध्ये. मेढ्या म्हणजे करताना तुम्हाला म्हणजे मेन बॉडीगार्ड गावाचा, मग मेन गावाचा मेढ्याच माणूस नाही, बॉडीगार्ड नाही, मग त्या मेढ्याला सुद्धा आणण्याची जबाबदारी आमच्या कार्यकर्ता मंडळी आणि उभानगरवासियांनी घेतलं. मनातच घेतलं, शब्दच काढला. महाराज फक्त 4 किंवा 2च महिन्यामध्ये मंदिराचा पाया रचला गेला. हा उमानगरवासियांचा अधिकार आहे. म्हणून सुंदर असं नियोजन आहे, सुंदर असं वातावरण आहे, आणि या वातावरणामध्ये तुम्ही इथं येऊन बसलात, तुम्हालाही धन्यवाद. आधी करून गावातील सर्वजण आलेले मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर एकच बोलेल, ज्यांचं नाव मला माहीत होतं त्यांचं घेतलं, कोणाचं नाव सुटलं गेलं असेल मला माफ करा, आणि ना सुटलं असेल तर मी सर्वांसाठी एकच शब्द बोलतो का घड्याळचा काटा पुढे जातोय. एकता सौरला खटवांगराय असे भाग्य दिशा कैची प्राप्त झाली. चिंतनाकरिता आपल्याकडे फक्त 1 तास शिल्लक आहे. लक्ष देऊन ऐका, चिंतन लक्ष देऊन ऐका. 1 तास शिल्लक आहे, जास्त परिहार न देता सर्वांच्या चरणी सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुल आले चित्त शुद्ध करा. जिथं बसता येईल तसं बसा, आपलं काही म्हणणं नाही. भगवान परमात्म्याने पाऊस जरी पाठवला तरी आपल्याला भोलेनाथ त्या गर्जनापासून वाचवतील, काही टेन्शन नाही. फक्त एकच काम करा, बिंदास बसा, मोकळे मनाने बसा, फ्रेश बसा, एकच काम करा. ज्या ज्या वेळेस कीर्तनाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याचं नामचिंतन होईल एकच काम करायचंय, हाताने टाळी, मुखाने नामचिंतन. विठ्ठल विठ्ठल आणि आज जो सेवेसाठी अभंग निवडलाय, सारा सार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. आजच्या या अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आपल्याला उपदेश करतात. कोणता उपदेश करतात की बाबा या मृत्यू लोकामध्ये जन्म घेतल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर प्रत्येकाने संसारामध्ये जन्माला आल्यानंतर विचार हा केलाच पाहिजे. लक्षात नाही का, विचार केला पाहिजे. खरं तर पाहिलं आजच्या अभंगाची एवढी जादू आहे, तो उपदेश परही निवडला जातो, तो नाम परही निवडला जातो, आणि तो अभंग संत परही निवडला जातो. 3 प्रकरणामध्ये अभंग जोडला जातो, 3 प्रकरणामध्ये. लक्ष देऊन ऐका. आणि प्रकरण 3 आहेत, निमित्तही 3 आहेत. पहिलं निमित्त आहे नूतन वर्षाची सुरुवात आहे म्हणून, आणि दुसरं निमित्त आहे आजची कीर्तनाची सेवा ही स्मरणार्थ आहे. आणि वारकरी संप्रदाय असा नियम घालून देतात कीर्तनकारांना, असा काही दंडक घालून देतात की ज्या निमित्ताने कीर्तन आहे त्या निमित्ताने निदान वक्त्याने तसं तर 2 तास बोलावं, पण निदान 2 मिनिटं तरी बोललं पाहिजे. स्मरणार्थ कीर्तन आहे. नोहे नोहे पुण्यतिथी निमित्ताने हातची कीर्तन सेवा घेतली असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. मग पुण्यतिथी म्हटली, स्मरणार्थ म्हटलं, किंवा पुण्यतिथी साजरा करायची म्हटली, तर मी नेहमी करता 4 मुद्दे मांडतो. लक्ष देऊ नाही का, माझ्या मुद्द्यांकडे लक्ष द्या. ते 4 मुद्दे जर तुमच्या डोक्यात बसले
म्हणजे मला कळेल की आपल्या उमानगरवासियांना नेमकी चिंतन आवडतं का मनोरंजन आवडतं, बरं का. आणि तसं आपल्याकडे चिंतनच चालतं का, कारण महाराजजी चिंतन का चालतं आमच्या उमानगरमध्ये माहिती का, कारण आमच्या उमानगरमध्ये जास्त काही रवीचे किरण पसरले नाहीत. कोणाची किरण? ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही समजलं त्यांनी कीर्तन झाल्यावर चहा घेतल्याशिवाय जाऊ नये. ऐका बरं का, चिंतन ऐका, निमित्त आहे, पुण्यतिथी निमित्त आहे, नूतन वर्ष निमित्त आहे, दोन निमित्त आहे. हो, मग पुण्यतिथी म्हटली, पुण्यतिथी म्हटली तर मी नेहमी करता चार मुद्दे लक्षात घ्या, चार मुद्दे मांडतो. कोणते कोणते ऐका. पहिला मुद्दा, पुण्यस्मरण कोणाचं करावं किंवा पुण्यतिथी कोणाची करावी. लक्ष देऊन ऐका. पहिला मुद्दा, पुण्यतिथी कोणाची करावी. दुसरा मुद्दा, कोणी करावी. तिसरा मुद्दा, का करावी. आणि चौथा मुद्दा, कसल्या माध्यमातून करावी. चार मुद्दे संप्रदायामध्ये सांगितलेत. बरं ठीक आहे, पुण्यस्मरण कोणाचं करावं, कोणाची पुण्यतिथी केली पाहिजे, कोणाची केली पाहिजे. आता मला सांगा, जे रात्रंदिवस गटारी फोडतात त्यांची पुण्यतिथी केली पाहिजे. जागेत ना तुम्ही? नाही 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 नाही. पुण्यतिथी कोणाची करावी, तर सकल संतांनी दंडक घालून दिलेत महाराज. तर महाराज सांगतात, ज्याची पुण्यतिथी आपल्याला करायची आहे तो पुण्यवान पाहिजे. प्रमाण सांगू. पुनीत केले विष्णुदासे, संगे आपुलिया दोषे, संगे आपुलिया दोषे, संगे आपुलिया दोषे. पुनीत केले विष्णुदासे, संगे आपुलिया दोषे, संगे आपुलिया दोषे, संगे आपुलिया दोषे. ज्याची पुण्यतिथी करायची आहे, पुनीत केले विष्णुदासे, संगे आपुलिया दोषे, किंवा पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे. ज्याची पुण्यतिथी आपल्याला करायची आहे, ज्याचं पुण्यस्मरण साजरा करायचंय, महाराज सांगतात तो पुण्यवान पाहिजे. लक्ष देऊन ऐका. काय पाहिजे? पुण्यवान पाहिजे. महाराजजी याच्यात अजून चार मुद्दे पडतात. ज्याची पुण्यतिथी आपल्याला साजरी करायची, तो नुसता पुण्यवान नको पाहिजे, आणि नाही जरी पुण्यवान असला तो या चार गोष्टींपैकी एक पाहिजे. कोणते कोणता ऐका. ज्याची पुण्यतिथी साजरा करायची आहे तो माळकरी पाहिजे. लक्ष देऊन ऐका, माझं बोलणं लक्षात घ्या. ज्याची पुण्यतिथी साजरा करायची आहे तो माळकरी पाहिजे. नाही माळकरी असला, निदान टाळकरी पाहिजे. लक्ष देऊन ऐका, माझं बोलणं करताना. माळकरी पाहिजे, माळकरी नसला टाळकरी पाहिजे. नाही टाळकरी असला, निदान वारकरी पाहिजे. काय 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 काय? माळकरी, टाळकरी आणि वारकरी. आणि भाऊसाहेब, या तिघींपैकी जर दोघांना काही जमलं नाही, लक्ष नाही का, या तिघींपैकी जर त्याला काही जमलं नाही, तो निदान हाडकरी तरी नको पाहिजे. लक्ष नाही का. म्हणजे शुद्ध शाकाहारी जीवन, परमार्थ स्नेहामध्ये जीवन ज्याने जगितलं, त्या संताची किंवा त्या महात्म्याची पुण्यतिथी साजरा करण्याचा अधिकार संतांनी आपल्याला दिला. बरं, पहिला मुद्दा संपला. कोणाची करावी? कोणाची? पुण्यवंताची करावी. बरं, दुसरा मुद्दा, कोणी करावी, कोणी केली पाहिजे. आता मला सांगा, सासू सासऱ्यांची पुण्यतिथी जावयाने करावी. जपित ज्ञानीत ना तुम्ही? नाही नाही, सासू सासऱ्यांची ना, बरं का. आई वडिलांची पुण्यतिथी मुलाबाळांनी केली पाहिजे. आणि याच्या पलीकडे बोलतो मी, जो मुलगा आपल्या आई वडिलांची पुण्यतिथी साजरा करतो आणि आपल्या आई वडिलांची पुण्यतिथी साजरा केल्यानंतर आपल्या सासू सासऱ्यांचीही पुण्यतिथी साजरा करतो, त्याच्यासारखा दुसरा भाग्यवान या जगाच्या पाठीवर सापडणार नाही. महाराज भाग्यवान आहे तो. म्हणून कोणीही केली पाहिजे, तर मुलाबाळांनी आपल्या आई वडिलांची पुण्यतिथी साजरा करावी. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, का केला पाहिजे, का करावी पुण्यतिथी साजरा, का करावी, त्याचं एक कारण आहे. खरं म्हटलं कार्यकर्ता मंडळी, बरं का आबा, का करावी पुण्यतिथी साजरी आई वडिलांची, त्याचं एक कारण सांगतो. एक गीत मला आठवतं, आबासाहेब, भाऊसाहेब, एक गीत मला आठवतं. सध्या ते गीत म्हणण्याचे काही कीर्तनकार 51 हजार रुपये घेतात आणि आपल्या गावात दिलेत पण, मला वाटतं. ऐका. कोणते गीत?
आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्याहून रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या गावात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे भासा. नभीची चांदणी तू ग, चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई वडिलांचे उपकार आपल्या जीवनावर अमाप्य प्रकारचे झालेत. तसं तर मी हे गीत का म्हणून दाखवलं त्याचं एक कारण सांगतो. कारण आमचे काही कीर्तनकार लिस्ट हे गीत म्हणायचे 51,000 रुपये घेतात. जाऊ द्याचं, जिकडे तिकडे जातं त्याचा प्रश्न आहे, मला त्याकडे बोलायचं नाही. मला फक्त एकच सांगायचंय, आई वडील माझे थोर, की तू सांगू त्यांचे उपकार. आपल्या जीवनावर आई वडिलांसारखे दुसरे उपकार कोणाचे नाहीत. म्हणून आपण आई वडिलांच्या उपकारातून परतफेड करण्याकरिता त्यांची पुण्यतिथी आपण साजरा केली पाहिजे. तिसरा मुद्दा संपला. बरं, चौथा मुद्दा, कसल्या माध्यमातून करावी, कसल्या माध्यमातून करावी, असं काही माध्यम आपण ठरवलं पाहिजे की ज्या माध्यमाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन होईल, जेणेकरून त्या मृत आत्म्याला भगवान परमात्मा त्याच्या चरणात जवळ जागा देईल. आणि ते माध्यम म्हणजे एकमेव कीर्तन आहे. आणि अशा या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या या शिंपी परिवाराने आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ आजची कीर्तनाची सेवा घेतली. आणि दुसरं निमित्त म्हणजे नूतन वर्ष आहे. आणि खरं सांगू का, भाग्यवान मंडळी आहेत फार तुम्ही, की नवीन वर्षाची सुरुवात आपली हरिनाम कीर्तनाने होते. आपल्यासारखे भाग्यवान जगाच्या पाठीवर कोणीच नाही महाराज, कोणीच नाही. का, जिकडे तिकडे सप्ताह म्हटला किंवा गावोगावी गेलो आम्ही तर सप्ताहपुरताच कार्यक्रम होतात. पण आपलं ममुराबाद गाव असं आहे की 12 महिन्यामध्ये 12 तरी कीर्तन होते. तसं तर भरपूर कीर्तन होतात, पण एकही महिना असा जात नाही की आपल्या ममुराबाद मध्ये कीर्तन होत नाही. एवढं भाग्यवान गाव आहे. आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण हरिनाम कीर्तनाने करतो, हे आपलं भाग्य आहे. आणि आज जो सेवेसाठी अभंग निवडलाय, एवढा सोपा अभंग, एवढा सोपा अभंग आहे. मी तर म्हणतो 90% लोकांचा पाठातील असला पाहिजे. 90% लोकांचा पाठ असला पाहिजे. नाही जरी तुमचा पाठ असला, एवढी गॅरंटी देतो तुमचा कानपाठ तरी. हॅलो, कानपाठ करतं का? कानपाठ म्हणजे सांगू का तुम्हाला, कानाकडे पाठ नाही बरं का, कानावरून गेलेला 4 चरणाचा अभंग आहे. आणि आजच्या या अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीवाला विचार शिकवतात. विचार. पण तसं पाहिलं, मी तरी एक मताचा माणूस आहे, तुकोबारायांनी समाजाला विचार शिकवू नये. का शिकवू नये?
कारण महाराज जगाच्या पाठीवर असा एकही माणूस शोधून सापडत नाही तो विचार करत नाही का. अहो माणसाला विचार केल्याशिवाय समाधानाची प्राप्तीच होत नाही का. विचार वाचून विजय समाधान विजय समाधान विजय समाधान समाधानाची प्राप्ती नाही का. तुकाराम महाराज म्हणतात विचारा वाचून न पविजे समाधान. की बाबा रे जगाच्या पाठीवर असा एकही माणूस शोधून सापडत नाही की तो विचार करत नाही. मग मला सांगा माणूस जरी विचार करत नाही असा शोधून सापडत नाही मग तरी सुद्धा तुकोबाराय आपल्याला विचार का शिकवतायत काय कारण आहे. तसं विचार शब्दात जर बोलायला गेलं बाबाश्री तर संसारामध्ये 3 प्रकारचे विचार सांगितले. बारकाईने चिंतन आहे का. 3 प्रकारचे विचार आपल्याला संसारामध्ये सांगितले. कोणते कोणते आहे का. पहिल्या क्रमांकाचा विचार माणसाने जीवनामध्ये कधीच करू नये. लक्ष देऊ नाही का. पहिला विचार माणसाने जीवनामध्ये कधी करू नये. दुसरा विचार जीवनामध्ये एकचदा करावा. दुसरा विचार आणि तिसरा जो विचार आहे तो माणसाने जीवनामध्ये वारंवार केला पाहिजे. बरं पहिला विचार घ्या. पहिला विचार पहिल्या क्रमांकाचा विचार माणसाने जीवनामध्ये कधीच करू नये. कोणता विचार. कोणाच्या विषयी वाईट वृत्ती असेल, कोणाच्या विषयी वाईट भावना असतील, कोणाचा खिशा कापण्याचा विचार असेल असा विचार माणसाने जीवनामध्ये कधीच करू नये. कधीच नाही. बरं दुसऱ्या क्रमांकाचा विचार जीवनामध्ये एकचदा करावा. एकचदा. कोणता बरं. कोणता. एकचदा केला पाहिजे तो विचार. कोणता सांगू का. स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धिद. काय म्हणते ना आबाश्री महाराज लगन पण लावता का. लगन बिगन काही लावत नाही. उगाच दुकान टाकलं म्हणजे सर्व माल थोडा थोडा ठेवणा पडतो आहे का. सांगणं माझ्या लक्षात घ्या. जीवनामध्ये लग्नाचा विचार हा फक्त एकचदा करावा. माझ्या मुखातला नाही सांगत बरं का. नामदेवरायांचा पुरावा एका पुरुषा 2 नारी पाप वसे त्याच्या घरी. आणि खरं तर मी तर म्हणतो लग्नाचा विचार 2दा करावा हा विचार अंबुबाबा तुमच्या काळात बरा होता का. तुमच्या काळामध्ये 3-3 काय 4-4 भेटत होते. आता एकचा म्हणजे माझं झालं म्हणून सांगत नाही बरं. सांगणं माझ्या लक्षात घ्या. म्हणजे आता काही म्हणतील महाराज इथं एकचा टाळा नाही तुम्ही 2-2 लागता. सांगायचं माझ्या लक्षात घ्या. महाराज लग्नाचा विचार जीवनामध्ये फक्त एकचदा करावा. एकचदा. पण मात्र तिसऱ्या क्रमांकाचा जो विचार सांगितलाय तो एकदा नाही करायचा. मग महाराज कधी केला पाहिजे. बरं महाराज आम्ही महिन्यातून करू. महिन्यातूनही करू नका. मग का हो हप्त्यातून करू का. दर हप्त्याला करत जाऊ विचार. तो सही नाही. मग बरं जाऊ द्या. दररोज आम्ही तो विचार करू. अरे दररोज सुद्धा चालणार नाही. मग दर तासाला विचार करू. अरे तासाला कशाला विचार करतो. प्रत्येक क्षणाला क्षणोक्षणी विचार क्षणोक्षणी करावा विचार.
करायला सांगितला कसा केला पाहिजे तर महाराज सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. ए बाबा, तिसऱ्या क्रमांकाचा विचार आपल्याला सांगितलाय तो प्रत्येक क्षणाला केला पाहिजे. प्रत्येक क्षणाला. बरं, प्रत्येक क्षणाला का केला पाहिजे? महाराज स्पष्ट सांगतात करावा विचार, सारासार विचार करा. विचार प्रत्येक क्षणाला करा. का करा मी पुढे सांगतो तुम्हाला. बरं ठीक आहे, प्रत्येक क्षणाला विचार करायचा का नको? 100% करायचा. पण महाराज नेमकी कसा विचार करायचा तर सारासार विचार. सार आणि आसार विचार आपल्याला सांगितला. सारासार, सारासार म्हणजे सारासार म्हणजे सार करतं का तुम्हाला? सार करतं का महाराज? म्हणजे आज आपण जे रशीवर खाल्लं ते सार नाही बरं का. सार कुठला म्हटलं गेलंय लक्षात नाही का? या मृत्यू लोकामध्ये जर सार म्हटलं गेलंय तर एकमेव भगवंताचं ठिकाण आहे. नोहे नाही सांगू, पलकट तो संसार येते सार भगवंत. भगवान परमात्म्याचं जे नामचिंतन सार आहे ते नामचिंतन आपण केलं पाहिजे, विचारपूर्वक केलं पाहिजे. बरं, सारासार म्हणजे सांगू का तुम्हाला? बरं सांगून देतो. सारासार म्हणजे काय अर्थ आहे सारासाराचा? सर्व शेतकरी मंडळी आहेत, जाणकार मंडळी आहेत. आपला भाग जरी सिटी जवळ आला पण ग्रामीण भागाची आपल्याला सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. सारासार म्हणजे नेमकी काय लक्षात नाही का? सार आणि आसार कशाला म्हणतात? खारीक करते का आपल्याला? खारीक, हॅलो, खारीक करते. खारक्याचं वरचं टरफल कसं आहे? सार आहे का आसार आहे? सार आहे. मधली आठवडी आसार आहे. शेंगदाणा घ्या, शेंगदाणा वरचं टरफल कसं आहे? आसार आहे. मधला दाना सार आहे. बरं घ्या आंबा, घ्या आंबा, वरचं टरफल कसं आहे? बोला बोला, वरचं टरफल कसं आहे? आसार आहे. मधली कोळ आसार आहे. कोळ आणि टरफल्याच्या मध्ये जे मिश्रण आहे ते सार आहे. बरं अजून सांगतो, पेळा घ्या, पेळा वरचं टरफल कसं आहे? असं वाटतंय झोपले मला वाटतं तुम्ही. पेड्याला काय टरफल असतं का? मग कस काय आसार म्हणता तुम्ही? हा एक सांगू का, पेड्याला कुठल्याच प्रकारचं टरफल नसतं. ज्याप्रमाणे पेढा पूर्णपणे सार आहे तसं या मृत्यू लोकामध्ये सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार म्हटलं गेलंय कशाला? या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन सार आहे. मग ते असं जे सार प्रकार जे नामचिंतन आहे ते आपण प्रत्येक क्षणाला केलं पाहिजे. बरं ठीक आहे, सारासार विचार करू आम्ही प्रत्येक क्षणाला. सारासार विचार करू. आता पुढचा शब्द घ्या. कोणता शब्द वापरला? करा उठा उठी. उठा उठी म्हणजे उठताना, बसताना, बोलताना, सर्व काम करताना काय केलं पाहिजे? देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. मी मागे प्रमाण दिलं, प्रत्येक क्षणाला केलं पाहिजे. का केलं पाहिजे त्याचे कारण सांगतो. माऊली म्हणतात या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक क्षणाला देवाचं नामचिंतन का केलं पाहिजे त्याचे कारण आहे. उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली म्हणतात जो जो जीव या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे हे निश्चित आहे. पण कधी मरावं लागणार आहे याची गॅरंटी नाही. म्हणून क्षणोक्षणाची किंवा करा उठा उठी. एक सांगू का, मृत्यू लोकामध्ये प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे पण नरदेहाची गॅरंटी नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. सांगू का, आपल्या जीवनामध्ये कोणता दिवस कसा उगवेल याची गॅरंटी नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला आपण भजन केलं पाहिजे. आणि एक सांगू का, प्रत्येक गोष्टीची गॅरंटी आहे पण नरदेहाची नाही. बरं सांगतो तुम्हाला ऐका. सकाळपर्यंत या मंडपाची गॅरंटी आहे. या मंडपाची सकाळपर्यंत या लाऊड स्पीकरची गॅरंटी आहे. सकाळपर्यंत या विण्याची गॅरंटी आहे. सकाळपर्यंत पखवाजाची गॅरंटी आहे. पण इमानदारीने सांगा
सकाळपर्यंत या मंडपाच्या खाली बसलेली एखाद्या माणसाची, नाही तसं तू कोणी जाऊ नका, नाही तर माझावाला नाव येईल, मला सांगायचं आहे, लक्ष नाही का, या देहामधला आत्मा जीव याला घेऊन जाणार आहे, त्याचं नाव आहे काळ यम. मी सांगतो काय आहे का, प्रत्येक क्षणाला उठताना बसताना चिंतन का केलं पाहिजे, देवदेव का केलं पाहिजे ते सांगतो. या आत्मामधला, या नरदेहामधला आत्मा जीव याला घेऊन जाणार, त्याचं नाव काळ यम. यम तो आता सुद्धा मंडपात बसलाय महाराज. मग का हो महाराज मंडपात बसलाय, मग कोणाला पण का उचलत नाही तो? अरे उचलेल, पण ज्या वेळेस कोणाचाही तो, त्याचा जो टायमर चालू आहे, टायमर म्हणजे एकाच्या आयुष्याचा टाइम त्याचा जवळ आहे. ज्या दिवशी आपला शेवटचा क्षण आला रे आला, शेवटचा क्षण आला बरोबर, कधीही तो उचलून नेल. याच्या पलीकडे सांगू का, तो यम वाट पाहतोय आपल्या आयुष्य सरण्याची. कशी? घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. एकच गोष्टीची तो काळ वाट पाहतोय. कशाची? की कधी याचा आयुष्य सरेल आणि कधी याला उचलून नेऊ. आणि एक सांगू का बरं का आई साहेब, आयुष्य सरेल सरेल तर 10 वर्षांनी सरेल, 10 मिनिटात सरेल, नाही तर 10 सेकंदात सरेल. म्हणून क्षणोक्षणाची, म्हणून प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. उठा उठी का शब्द वापरला, म्हणून उठा उठी शब्द वापरला का, याची गॅरंटी नाही. आणि खरं पाहिलं तसं माणसाच्या आयुष्याच्या बाबतीत जर आपण बोललो तर एक प्रमाण सर्वांना पाठ आहे. कोणतं? शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिळा रोग क्षय. म्हणजे माणसाचं किती आयुष्य सांगितलं देवाने? किती? बोला बोला. 100. पण मी एक सांगतो, देवाने 100 वर्ष आयुष्य आपल्याला दिलं, पण 100 वर्ष आपण जगत नाही. कस काय? 50 वर्ष गेले झोपेत, राहिलेत 50. बरं ते 50 किंवा 100 कसं प्राप्त झालं मी सांगतो ऐका. आमचे गुरुजी सांगायचे की कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. लक्षात नाही का? माझं गणित फार कच्चं आहे बरं का, मला सर्वांनी लवकर उत्तर द्या. कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. कृतयुग संपलं, त्रेतायुग चालू झालं. देवाने 1,00,000चा मागचा 1 शून्य कमी केला. किती राहिले? 10,000. त्रेतायुग संपलं, द्वापार युग चालू झालं. देवाने पुन्हा 1 शून्य कमी केला. किती राहिले? 1,000. द्वापार युग ही संपलं, कलियुग चालू झालं. देवाने पुन्हा 1 शून्य कमी केला. किती राहिले? 100. आता सकाळी महादेवाच्या मंदिरात दर्शनाला येताना सर्वांनी घरून अर्ज लिहून आणा. आणि त्या अर्जामध्ये एकच सांगा की देव बाप्पा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नको. समजा केला, कराव तर नाही पण केला. किती राहतील? 10. काय होतं 10 मध्ये? 2 पंचवार्षिक, 3 पंचवार्षिकला सत्यानाश. ऐका, 100 वर्ष आयुष्य आपलं आहे, पण 100 वर्ष जगू याची गॅरंटी नाही महाराज. पण एक सांगू का, 100 वर्ष जाऊ द्या, 100 मिनिटं जगू याची गॅरंटी नाही. म्हणून एकच काम करा. काय केलं पाहिजे?
याची गॅरंटी नाही ना म्हणे. म्हणे नाही. मग एक काम करा, जो क्षण आपण उपभोगला, ज्या क्षणामध्ये आपण जिवंत आहे, त्याच क्षणाला उठताना बसताना करा उठा उठी, उठताना बसताना भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत चला. मग महाराज त्याचं नामचिंतन नेमके आम्ही कसं करायचं? तर महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन तुमच्या कंठामध्ये धारण करून करायचं. अभंगाच्या पहिल्याच्या सारा विचार करा उठावटी, सारा विचार करा उठावटी, सारा विचार करा उठावटी, सारा विचार करा उठावटी, सारा विचार करा खरं तर भोलेनाथाचीच कृपा आहे भरपूर. ती कृपा म्हणजे असे बाळासाहेब दादा, या जागेचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगा असं वाटतं मला. या जागेचं वैशिष्ट्याचं मी स्वतः अनुभूती घेतली. मंदिराची अनुभूती मला अशी निर्माण झाली की या ठिकाणी कसलंही कार्यक्रम घडवा, त्या कार्यक्रमाला रंग देवता हा भगवान साक्षात भोलेनाथ आणत असतो. या जागेचं वैशिष्ट्य आहे. आणि एक सांगू का, भोलेनाथ हे देवाचे देव आहेत. नोहे नोहे याच्या पलीकडे एक शब्द बोलतो, जो आपण हा संप्रदायामध्ये जगत आहोत, जो आपण हा कार्यक्रम करत आहोत, वारकरी संप्रदायाचे आपण सर्व पाईक आहोत, वैष्णव संप्रदायाचे आपण पाईक आहोत. आणि खरं पाहिलं मला स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं, ज्या संप्रदायामध्ये आपण कीर्तन करतो, ज्या संप्रदायाचे आपण पाईक आहोत, त्या संप्रदायाचं मूळ जनक जर कोण असेल तर ते भगवान भोलेनाथ आहे. भगवान भोलेनाथ आहे. पण या ठिकाणी काकडे बाबा काही लोक प्रश्न निर्माण करतील. प्रश्न असा की संप्रदाय हा ज्ञानेश्वर महाराजांनी रचला असा एक अभंग आहे, किंवा ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवराया. म्हणजे
हा संप्रदाय जो आहे वारकरी संप्रदाय आहे, हा ज्ञानेश्वर महाराजांनी रचला असा एक वर्णन आहे. पण खरं सांगू का, ज्ञानेश्वर महाराजांनी जरी या संप्रदायाची निर्मिती केली असली, पण खरं बीज हे आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला दले स्थिती. म्हणजे तो अभंग पूर्ण वाचा, थोडक्यात सांगतो तुम्हाला. वारकरी संप्रदायाचं मूळ जनक हे भोलेनाथ आहेत. मग ज्ञानेश्वर महाराजांपैकी ही परंपरा कशी आली ते सांगतो ना, आपलं चिंतन म्हणतो. लक्ष द्या ऐका. संप्रदायाचा आणि भोलेनाथाचा काय संबंध आहे ते सांगतो तुम्हाला. एकदा कैलास पर्वतावर शंकरजी आणि पार्वती माता समाधीस्थ बसले होते. आणि समाधीस्थ बसल्यानंतर शंकरजींच्या समाधीमध्ये शंकरजी मग्न होते, पार्वती माता जाग्या होत्यात. पण त्याच मार्गाने नारदांची स्वारी गेली. श्रीमन नारायण 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 नारायण, नारदांची स्वारी गेली. कोण नारद? कोण नारद? नारद माहितीत का तुम्हाला? कोण? ज्यांचा कार्यक्रम कधीच रद्द होत नाही ते नारद. नारद गेले, पार्वती मातेला नमस्कार केला. आई नमस्कार करतो म्हटले. म्हणे नमस्कार नारद, तुम्ही साक्षात माझ्याकडे कस काय कैलास पर्वतावर आली म्हटले तुम्ही? म्हटले पार्वती माता, तुम्हाला एक गोष्ट कळवायची होती म्हणे. म्हणे काय? म्हटले भोलेनाथांच्या धर्मपत्नी का तुम्ही? म्हणे हो धर्मपत्नी आहे. मग धर्मपत्नी जर भोलेनाथांच्या आहेत, मग भोलेनाथांचं खूप प्रेम तुमच्यावर असलं पाहिजे. म्हणे हो आहे ना. म्हणे किती प्रेम आहे? तुम्हाला माहित नाही का? म्हणे नाही, मागच्या जन्मामध्ये मी सती होती, बापाने जावायला आमंत्रण दिलं नाही, जावायचं आमंत्रण किंवा जावायची निंदा केली, अपमान केला, तो राग माझ्याकडनं सहन झाला नाही. मी यज्ञकुंडामध्ये उडी घातली, आत्मदहन केलं. माझ्या विरहामध्ये माझी पत्नी मेली, याच्या विरहामध्ये अख्ख्या जगाला आग लावण्याची ताकद ही भोलेनाथांनी ठेवली होती. म्हणजे एवढं प्रेम आहे म्हणे भोलेनाथांचं. म्हणे असं एवढं प्रेम आहे? नारद म्हणे तुमच्यावर प्रेमच नाही भोलेनाथाचं. म्हणे कस काय? अहो तुमच्यावर जर प्रेम राहिलं असतं तर भोलेनाथ तुमच्याकडून काहीतरी लपून ठेवतायत, ते तुम्हाला सांगितलं असतं. म्हणे असं लपून ठेवलं माझ्यापासून शक्यच नाही. म्हणे तुम्ही जा भोलेनाथांना विचारा म्हटले, हट्ट धरा. शेवट नारदांनी काडी टाकली आणि भडका झाला. शेवट स्त्री बुद्धी होती. आणि माणसाला जीवनामध्ये कितीही बिकट परिस्थिती आले बापूसाहेब, 3 हट्ट माणसाला पुरवावे लागतात. कोणते कोणते? लक्ष नाही का? पुरुष मंडळी लवकर सांगा. पहिला राजहट्ट, दुसरा बाळ हट्ट, आणि तिसरा तुम्ही परंपरा लावली की आमच्या महाराज लोकांना भोगावं लागतं. तसं मला पुढे अनुभव आला तर सांगेल बा, अजून तर काही नाही. ऐका, 3 हट्ट माणसाला जीवनामध्ये पुरवावे लागतात. ती आदिमाया शक्ती जरी होती पण स्त्री होती. हट्ट धरला की भोलेनाथ शपथ आहे माझी तुम्हाला. म्हणे काय? खरं सांगा माझ्यापासून कोणती गोष्ट लपवली? बरं तू शपथच टाकली म्हणे, आता खरंच तुझ्यापासून एक गोष्ट लपवली, पण इमानदारी सांगू माझी चूक नाही. म्हणे कस काय? अरे तुझ्यापासून काय? अरे ज्याने हे जग निर्माण केलं त्याला सुद्धा मी ती गोष्ट सांगितली नाही. म्हणे कोण? ब्रह्मदेव, त्याला सांगितली नाही. म्हणे असं एवढंच नाही, जो या जगाचा तारणहार आहे, चालक पोषक आहे, जो आपल्याला वागवतोय विष्णुदेव, त्याला सुद्धा ती गोष्ट सांगितली नाही. म्हणे असं मग ती जर गोष्ट कोणाला माहित नाही, एकट्याला माहिती, ती मला माहीतच पडली पाहिजे. मग शेवट हट्ट धरला आणि भगवान भोलेनाथांनी ती गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी केलंय. ऐका. पहिलं सिंधूची तिरी शक्तीची आकर्ण कुहरी. पहिलं सिंधूची तिरी म्हणजे सप्त समुद्राच्या पलीकडे पार्वतीला नेलं. आणि शक्ती म्हणजे पार्वती माता, कर्ण म्हणजे कान, कानामध्ये ती गोष्ट सांगितली. का? कोणी ऐकू नये म्हणून नेलं पार्वती मातेला. ती गोष्ट सांगतात, ते ज्ञान सांगतायत, पण ते ज्ञान एवढं जड होतं ते पार्वती मातेला पचलं नाही. पार्वती माताने झोप लागली. भगवान भोलेनाथ डोळे लावून सांगतात, झोप लागली. आणि विष्णू भगवान परमात्म्याने चॅप्टरपणा केला, विचार केला, हे ज्ञान फक्त भोलेनाथांना माहिती आहे, नवीन ते कोणाला सांगणार नाही. पार्वती झोपली, मग ते ज्ञान वाया जाऊ नये म्हणून भोलेनाथांनी एक सूक्ष्म अवतार धारण केला माशाच्या पोटामध्ये. माशाच्या पोटामध्ये गेले, ते ज्ञान ऐकलं.
भोलेनाथाने डोळे उघडले, पाहिले तर काय काय पाहताय? पार्वती झोपली. मग पार्वती जर झोपली, कोणीतरी आपल्याला होकार देत होतं, म्हणजे चोरून कोणीतरी ज्ञान ऐकलं, कोणीतरी गोष्ट फुकटची ऐकली. जगाच्या पाठीवर भोलेनाथांनी पहिला श्राप विष्णुदेवाला दिला. कोणता? की ज्याने कोणी हे ज्ञान फुकटचं ऐकलं आहे, जो कोणी महात्मा असेल, देव असेल, ज्याने फुकटचं हे ऐकलं, त्याला पचणार. आणि खरंय महाराज, बरं का भाऊसाहेब, फुकटचं कोणाला पचत? फुकटचं गौरव महाराज, फुकटचं कोणाला पचत? लक्ष नाही का? फुकटचं कोणाला पचत नाही, कीर्तनकार सोडून. नाही, कीर्तनकार जरी असला तरी त्याला द्यावं लागणार आहे. लक्ष नाही का? फुकटचं ज्ञान विष्णू भगवान परमात्म्याने ऐकलं आणि त्या माशाचा पोट फाडून एक अवतार जन्माला आला. त्या अवताराचं नाव आहे मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथांना ते ज्ञान प्राप्त झालं आणि पुढे अभंग वाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिने प्रती, गहिने प्रसादे निवृत्ती दातार. आणि निवृत्ती दादांनी ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानदेवा सार जोजविले आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी ही आपल्याला परंपरा काय केली? रचून दिली. मग मला सांगा, या संप्रदायाचं मेन जनक कोण आहे? कोण आहे? हॅलो, जागेत ना तुम्ही? कोण आहे? भोलेनाथ आहे. मग त्याचा कार्यक्रम तो कस काय फिका पडू देईन महाराज? बरोबर आहे का नाही? हा कार्यक्रम त्याचा आहे आणि त्याची आपल्यावर भली मोठी कृपा आहे. गोड चाल म्हटली आणि मी तर म्हणतो ह्या विषय काय सांगितला? चाल गोड म्हटली आणि जुनी चाल आहे. ती कुठली चाल होती सांगतो तुम्हाला, ऐका. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर की कुटिया का पावन होगा. आजही तुम्ही बघा, जुन्या गोष्टी कानावर पडू द्या, आजही आनंद वाटतो. आजही आनंद वाटतो. नाही तर महाराज, संप्रदायामध्ये सध्या तुम्ही जाऊ द्या, आमचेच वट आणि आमचेच दात आहेत, आमचेच कीर्तनकारांनी एवढा धिंगाणा करून ठेवला संप्रदायामध्ये, फार वाईट आहे. जाऊ द्या, मला तिकडे बोलायचं नाही. महाराजांनी सांगितलं पहिल्या चरणामध्ये, काय सांगितलं? नामधरा कंठी विठोबाचे. त्या परमात्म्याचं नामचिंतन कंठामध्ये धारण करा, असं नामचिंतन तुम्ही करा. मग महाराज, नामचिंतन कंठामध्ये धारण करणं म्हणजे काय? काय फरक आहे? एक सांगतो. कंठामध्ये नामचिंतन धारण करणं म्हणजे एकच आहे, उठताना बसताना सर्व कार्य करता हरी बोला. बरं का? एक सांगू का? नव्हे, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. अजून एक आहे, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे कीर्तन पुरता. नाही ना? वेडोवेडा नेहमीच भजन करत राहिलं पाहिजे. आणि एक प्रकारे तर महाराजांनी आपल्याला उपदेश केला की बाबा, नूतन वर्षाची जी आपली सुरुवात आहे ती आपण भगवान नामचिंतनाने करा. का? नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. किती गोड आहे, किती गोड आहे. गोडी पाषाणाला पाना. महाराज, दगडासारख्या माणसाला सुद्धा देवदेव करायला लावलं, ही नामचिंतनाची ताकद आहे. आणि एक सांगतो, तुम्ही जर नामचिंतन केलं ना तर तुमचा उद्धार 100% होईल. बरं, कसं होईल सांगू का? बरं, नामचिंतन केल्याने आमच्या जीवनामध्ये काय फायदा आहे सांगतो तुम्हाला, ऐका. नामचिंतन केल्याने जीवनामध्ये फायदा अनेक आहे. किती फायदा आहे सांगतो. भक्त प्रल्हादाचे जीवनचरित्र डोळ्यासमोर घ्या. कोणाचं? प्रल्हादाचं. भक्त प्रल्हादाच्या घरामध्ये कोणती परंपरा होती? होती का परंपरा? कुठल्याच प्रकारची इकडे माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही, महिला मंडळ माझ्याकडे लक्ष द्या, फार महत्वाचा मुद्दा सांगतो. नामचिंतन केल्याने जीवनामध्ये फायदे एवढे सांगितले. किती ऐका. भक्त प्रल्हादाचं जीवनचरित्र डोळ्यासमोर घ्या. त्याच्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचा संप्रदायाचा वारसा नव्हता. राक्षसी घराणं होतं, पण राक्षसी घराणं असून सुद्धा राक्षसी घराण्यामध्ये फक्त एकच सद्भक्त निघाला. एकच. अख्ख्या राक्षसी कुळाचा त्याने उद्धार केला महाराज. आणि खरंय, आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये एकच जरी माळकरी असला, एकच टाळकरी असला, एकच वारकरी असला, एकच नामचिंतन करणारा असला, तो अख्ख्या घराचा उद्धार करू शकतो. बरं, कसं करू शकतो सांगतो तुम्हाला, ऐका. आपल्या गावाच्या बाबतीत नाही बोलत, कारण आपल्या गावाचा अनुभव मला चांगला आहे. सप्त्यामध्ये मी पाहिला, आपल्या गावाच्या तरुण पोरांच्या बाबतीत जर बोलायला गेलं भाऊसाहेब किंवा आबा,
तर फार मनविडाऊ स्वभावचे आपल्या गावाचे तरुण पोर आहेत. कथा कीर्तनामध्ये सहभाग घेतात, पुढाकार घेतात, हे आपलं भाग्य आहे. नाही तर गावोगावी एवढा बेकार परिस्थिती चालू आहे सध्या. एकाला असंच बोललो मी, फक्त कीर्तनाला चाल एवढा शब्द बोलतो. भाऊ म्हटलं कीर्तनाला चाल. त्याने असं उत्तर दिलं मला, म्हणे महाराज कीर्तनानं आपला संबंध जवळजवळ येतच नाही म्हणे. म्हणे का? म्हटलं काय येत नाही? तो म्हणे शब्द म्हटला म्हणजे धरला असणं आर्किष्ट आहे म्हणे. तो म्हाताऱ्यांचा आर्किष्ट आहे. आणि त्यांचं म्हणण्याजोगते काही चुकलं नाही त्यांचं. आपल्याकडे खूप येतात. एका ठिकाणी कीर्तन केलं मी काल्याचं, टेन्शन नका घेऊ, गाव सांगत नाही. काल्याचं कीर्तन केलं, कीर्तन झालं. बापू महाराज एक 80 वर्षाचे बाबा माझ्याकडे आले. 80 वर्षाच्या वयात त्या बाबाकडनं उभं राहिलं जात नव्हतं. तो बाबा माझ्याकडे आला. तो म्हणे महाराज मला कधी तुम्ही पेटी शिकवा, पेटी. त्या बाबाला म्हटलं तुम्ही घरी जा. म्हणे का? म्हटलं बाबा तुझ्या तोंडात एक पांढरी पट्टी शिल्लक नाही, कशाला पेटी शिकतो तू, जाय घरी. पण एक सांगू का, परमार्थामध्ये तरुणांची फार गरज आहे. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि आपल्या गावातले तरुण परमार्थामध्ये भाग घेतात. पण गावोगावीच्या तरुणच्या बाबतीत बोलायला गेलं तर गावोगावी तरुण परमार्थामध्ये मुडत नाही, त्यांना चालत नाही. का? फॅशनचा जमाना आहे. गावोगावीच्या तरुणाच्या बाबतीत बोलायला गेलं तर उळण टप्पू आवार मुक्काम. मला सांगायचं काय ते लक्ष देऊन ऐका. उळण टप्पू आवार मुक्काम. योगायोग झाला अशी गंमत. एका गावातले 10 तरुण पोरं सुरतला जाण्याकरता निघालेत. माझा मुद्दा लक्ष देऊन ऐका, तुम्हाला कळेल मी का सांगितलं हे. सुरतला जाण्याकरता निघाले. जळगावला स्टेशनवर गेलेत, रेल्वेमध्ये स्टेशनवर गेलेत. 10 पोरं सुरतला जात असताना त्या 10 पोरांपैकी फक्त एकानेच तिकीट काढलं. 9 बिना तिकीटचे. भाडा दादा तो एक बोलायला लागला. म्हणे का रे? म्हणे काय? अरे आपण 10 लोक आहे. म्हणे हो, मी एकटा तिकीट काढतोय. सोपा भाषेत बोलतो, निदान 5 एक जणीसनी काढल्या म्हणजे 5 एक जण सफाई जाती बुवा. ते बाकीचे मोठे आगाव होते. ते 9 जण म्हणे तू न देखली, मी मन देखलीस. ते 9 जणी बसले महाराज. तिकीट एका जणांनी तिकीट काढलं, 9 जण बिना तिकिटाचे असे 10 लोक बसले रेल्वेमध्ये. धरणगाव गेलं, अम्मनेर गेलं. अम्मनेरच्या स्टेशनवर योगायोगाने टीसी डब्यात चालला. ज्यांनी तिकीट काढलेलं होतं त्यांनी टीसीकडे देख. त्याने पाहिला तो लट करायला लागला. तो म्हणे देखा बा तुमले सांगेल होतं टीसी येईल, घ्या टीसी. आला टीसी. गंमत झाली अशी, टीसीला पाहिलं आणि ज्याने तिकीट काढलं होतं तो पळायला लागला. पळायला लागला. बाळा दादा टीसीने त्याला पाहिलं. ज्या अर्थी हा पुढे पडतोय मला पाहून, त्या अर्थी याच्याकडे तिकीट नाही. पळायला लागला. टीसी आरडा मारतो, पकडा याला, हा जातो, पकडा याला. तो पुढे आणि ते मागे टीसी. तो टीसीला पुढच्या डब्यात घेऊन गेला. टीसी पुन्हा डबा मागे तवशान मग इकडे 9 फराडू घ्या त्या मागे. 9 गायब. टीसीने पकडला. का रे लाज नाही वाटत? एवढा तरुण असून तू बिना तिकिटाचा प्रवास करतो, लाज नाही वाटत तुला? आण तिकीट. तो म्हणे हे घे तिकीट. त्याने तिकीट पाहिलं भाऊसाहेब. टीसीने तिकीट पाहिलं. टीसी म्हणे का रे ओ येडी खोपडी नाना तू पै का बरं आहे? तो म्हणे काका मी काभ पैरायन तू आई फक्त मालेच माहिती तुमले काही समजावणी. आलं का लक्षात? अरे सांगते घरी का पडत होता? अहो तुम्हाला कळणार नाही, मना गावनी इज्जत मला ठेवणी होती. तुमले माहित नाही जे काय शेते फक्त मालेच माहिती. सांगणं माझं लक्षात घ्या, माझं लक्षात घ्या बरं का. 10 पैकी टीसी फक्त तिकीट कितीने काढलं? तिकीट फक्त एकाने काढलं. एकाने तिकीट काढलं, 9 जणांचा फायदा झाला. तसा घरामधला फक्त एकच वारकरी अख्खा घराचा फायदा करू शकतो. का करणार? 100% करेल बरं का. काकडे बाबा टेन्शन घेऊ नका. 3 तारखेचे आपले तिकीट बरोबर कन्फर्म आहे सर्वांचे. सांगणं माझं लक्षात घ्या. नाही आमची काशी यात्रा आहे 3 तारखेला. आमचे भाऊसाहेब आपल्या गावातील बरेचसे लोक आमच्यासोबत काशीला येणार आहेत. म्हणून आमचे बाबा विचारतात आपले तिकीट आहेत का नाही. म्हटलं त्याच्यासाठी आपले तिकीट कन्फर्म आहेत. आपल्याला फराळ होण्याची काही गॅरंटी नाही. आपण जागेवर बसू. लक्षात नाही का? सांगायचं फक्त एकच आहे. काय? घरातला एक जरी वारकरी असला
तो अख्खा घराचा उद्धार करू शकतो. मग तो वारकरी कसा असला पाहिजे, तर त्याने निष्ठेने श्रद्धेने देवाचे भजन केलं पाहिजे. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. देवाचं नामचिंतन जर आपण श्रद्धेने केलं, त्याचं नामचिंतन कंठामध्ये धारण केलं तर काय फायदा होईल. अजून एक उदाहरण सांगतो, लक्षात नाही का. महर्षी वाल्मिक, त्यांचं जीवनचरित्र सर्वांनी डोळ्यासमोर घ्या. मी जास्त बोलत नाही, परिहार देत नाही, सर्वांना माहित आहे, फक्त मुद्दा टच करून जातो. महर्षी वाल्मिकांच्या बाबतीत जर बोलायला गेलं, त्यांचं मूळ नाव कोणी सांगेल का मला. वाल्मिकींचं मूळ नाव ऐका. त्यांचं मूळ नाव होतं रत्नाकर. रत्नाकर त्यांचं नाव. ज्या वेळेस वाल्मिकीच्या अगोदर रत्नाकर होते, त्यांचा एकच ध्येय होता. कोणता. चोरी करणं, चपाटी करणं, मारणं, तोलणं, फोडणं. याच्या पलीकडे माहीत नव्हतं. एके दिवशी त्यांच्याच मार्गाने नारदांची सवारी गेली. नारदांना पकडलं वाल्मिकांनी. लक्ष देऊन मुद्दा ऐका. नारदांना पकडलं आणि एकच सांगितलं, नारद तुम्ही जोकन आहात, मला त्याची पर्वा नाही, काहीतरी मला द्या अथवा मरण्याकरता तयार व्हा. नारद म्हटले, का रे. अरे मी संन्यासी माणूस आहे, मला कडे काय भेटणार आहे. देवाचं नामचिंतन आहे. गड्यामध्ये विना आहे, हातात चिपडे घ्यायचे का तुला. ते सांगू नका, नाही तर मरा म्हटले. नारदांनी एकच प्रश्न केला, का रे वाल्मिक. म्हणे काय, तू एवढा पाप करतोय, लोकांना मारतोय. म्हणे हो, कशासाठी. वाल्याकोडी म्हणाला, मी काय तुमच्यासारखा संन्यासी आहे का, गरीब आहे का पोरं त्यांच्यासाठी. म्हणे असं त्यांच्यासाठी. मग एक काम कर, ज्या बायका पोरांसाठी एवढं पाप करतोय ना, त्यांना विचार, ज्यावेळेस यम तुझ्यावर घालेल, याच्यातून देह जाईल, काळ तुला घेऊन जाईल, त्यावेळेस तुझ्या दुःख ते भोगतील का. नारदला वाल्याकुडी म्हणायला लागला, महाराज तुमच्यासारख्या बवा लोकांना कीर्तन करण्याची अक्कल आली, पण समाजामध्ये फिरण्याची अक्कल आली म्हणे तो. आणि खरंय, लोक काही आम्हाला अक्कल शिकवतात. खरंय, मला आठवलं म्हणून सांगतो भाऊसाहेब. तुमच्याकडे कसं काय काही नाही माहीत, पण आमच्या गावामध्ये मी एक नवीन परंपरा चालू केली आहे. ती परंपरा अशी चालू केली, लग्नाच्या हळदीच्या दिवशी बिदामध्ये धांगडधिंगा नाचण्यापेक्षा आम्ही कीर्तन चालू केले. कीर्तन चालू केलं. योगायोग कीर्तन माझंच. बापू महाराज पण होते त्या कीर्तनाला. आणि मी अभंग घेतला त्या कीर्तनामध्ये माऊलींचा. येऊनी वराडी बैसल्या अंगण टेकी. अभंग होता माऊलींचा. येऊनी वराडनी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी. हा अभंग घेतला. हळदीचं कीर्तन बिर्तन रंगणात आलं. स्वतः नवरदेव टेजवर चढला. तो म्हणे, महाराज 2 मिनिटं थांबा. म्हटलं थांबलो. म्हटलं तुम्ही कीर्तन करतात कशाचं. म्हटलं तुला हळद लागते म्हणून. म्हणे मग माझा एक प्रश्न, तुम्ही सांगाल का. म्हटलं सांगा. उत्तर देणार का. दिल. मला सांगा, हळदीचं कीर्तन करतात म्हणे हो. मग नवरदेवाला लग्नामध्ये हळद का लावतात ते सांगा. म्हटलं भाऊ मलाही लागली, पण का लावतात ते माहित नाही. ऐका, सांगणे माझं लक्षात घ्या. तो म्हणे, महाराज हेच तर तुम्हाला कळत नाही. तू मला बोलायला लागला स्टेजवर. म्हटलं हा आपली अक्कल काढतो एवढ्या लोकांसमोर. मी त्याच्या डोक्याचा वरतो होतो. मी त्याला मनाचं दाखवून दिलं. म्हटलं आपल्या समाजामध्ये अपमान झाला नको पाहिजे, नाही तर लोक काय म्हणतील, कीर्तन करतात तर महाराजांना एवढं कळत नाही. मी मनाचं ढापला आबा, सांगून दिलं मनाचं त्याला. म्हटलं भाऊ नवरदेवाला हळद का लावतात माहिती का. म्हणे का. म्हटलं तो गोरा गोमटा सुंदर दिसावा म्हणून लावतात. पण तसं काही नाही बरं, मनावर नका घ्यायचा, तसं काही राहत नाही. उगाच त्या गोऱ्या गोमट्याला माणसाला हळद लावली म्हणजे तो सुंदर दिसतो. एखाद्या काळ्या माणसाला हळद लावा असा जांभळा पडतो तो. म्हणजे मी नाव कोणाला ठेवत नाही बरं, लक्षात नाही का. मला सांगायचं आहे काय. तो म्हणे जमणार नाही, अर्थ सांगा म्हणे काहीतरी. मी त्याच्या डोक्याचा वरचा होतो. त्याला म्हटलं पाय, पूर्वीचे जुने नास्तिक लोक मरीमाताला बोकड कापतात. खरं तर त्यांच्या हौशीपोटी आताही कापतात, पण त्यांच्या हौशीपोटी कापतात. महाराज कुठल्याच देवधर्माला जीव जाणं चालत नाही. सांगितलंय महाराज बोकड कापायला, पण कोणता. काम क्रोध बकरा मारा. आपल्या मनामधला जो काम आहे, आपल्या मनामध्ये जो क्रोध आहे, आपल्या अंगामध्ये षडविकार आहेत, ते षडविकारांचा बकरा मारायला सांगितला. पण आपल्याला काही खादोड बादोड हे बकरा मारतात. जाऊ दे, मला तिकडे बोलायचं नाही. सांगते लक्ष नाही का.
पूर्वीचे लोक मरी माताला बोकड कापत म्हणे हो. म्हटलं का रे आणल्याबरोबर डायरेक्ट कापून टाकत का ते? म्हणे नाही. मग सांगा म्हणे. माफी मागून बोलतो मी, त्याच्या डोक्याचा वरचा होतो. त्याला म्हटलं पाय बाजारातून आणला, त्याची आंघोळ घालत, त्याला हळदीचे थापे मारत, त्याच्या गळामध्ये माळा, कुंकूचे बोट, पुढे वाजा, अख्ख्या गावामध्ये मिरवणूक काढत आणि शेवट मरी मायला सोडी देत. म्हणे त्याच्यात आणि याच्यात काहीच बदल नाही. आला का तुम जसले समजणं त्यासले धन्यवाद, जसले नाही समजणं त्यासनी कीर्तन जाय की चहा लेवाशिव जाऊ नये. नाही का सोडा, मला तिकडे बोलायचं नाही. नारदांना बोलले पुढे अक्कल शिकू लागला. काय नारद काय कळतं का म्हणे तुम्हाला? म्हणे काय? अरे संसार करण्याची अक्कल वापरा काही. म्हणे कस काय? अरे जे लोक माझ्यासोबत खाऊ लागतात तर भोगू का लागणार नाही? नारद म्हणे वेड्या, मला बांधून ठेव, पण तू घरी जाऊन विचारून मी इथंच आहे, कुठंच जात नाही. नारदांना बांधून दिलं. नारद वाल्याकोडी पडत गेला. आई वडिलांची पाय पकडले. आई बाबा बोल वाल्या काय झालं? म्हटलं मला एक प्रश्नाचं उत्तर पाहिजे तुमच्याकडून. म्हणे काय? म्हणे मी एवढं पाप करतोय, चोऱ्या चपाट्या करतोय, कोणासाठी? बाळा तू आमच्यासाठी करतोय. मग तुमच्यासाठी करतोय ना? म्हणे हो. मग ज्या वेळेस माझ्यावर यमयातना होईल, मला जी माझे देहातून प्राण निघेल, त्यावेळेस माझं निम्मी दुःख तुम्ही भोगाल का? आई वडील हुशार होते महाराज. एवढं गोड उत्तर दिलं वाल्या कोडीला. ऐका, लक्ष देऊन ऐका. अरे वाल्या, इमानदारीने सांग, पहिले तू चोरी करायला गेला होता की उमानगर मध्ये तेजस महाराजचं कीर्तन चालू, कीर्तन ऐकायला गेला होता? म्हणे ते नाही. म्हणे ऐक, अरे मुलाला लहानाचं मोठं करणं हे काम आई वडिलांचं आहे, आणि आई वडिलांचं म्हातारपण घालवणं हे काम मुलाचं आहे. तू चोऱ्या कर, डाखा डाल, तुझ्या पापातले भागेकरी आम्ही होणार नाही. रडायला लागला वाल्या कोली. विचार केला, आपल्या जन्मदात्या ज्या आईने, ज्या बापाने आपल्या पोटात 9 महिना 9 दिवस पाळणा करून आपल्याला वागलं, जन्मदात्या आई वडिलांचं हे जर उत्तर असेल, जी परकी बाई आपल्या घरात बाई म्हणून आली तिचं काय उत्तर आहे? भीत विचारू बा. विचारलं. म्हणे का ग एवढं पाप करतो तुझ्यासाठी? म्हणे हो मालक. मग माझ्यावर यमयातना होईल त्यावेळेस तू माझं निम्मी दुःख भोगणार का? वाल्या कोडीची पत्नी फक्त हुशार होती, फक्त हुशार सांगतो, हुशार होती. ती म्हणे बसा, एवढे थकून आले तुम्ही, पाणी बिनी घ्या. ती पाणी भरण्याकरिता गेली, बाथरूम मध्ये ग्लास आटोपला आणि आरोड्या मारू लागले. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. आणि आरोड्या मारता 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 वाल्या कोडी पडत आला. का ग काय झालं बोंबलायला? म्हणे भला मोठा विंचू होता. मग हाताला डंक मारला. मग एवढ्या आरोड्या, एवढ्या. ती म्हटले बघा तुमचं काय म्हणणं आहे? अरे एवढ्या आरोड्या मारू नको तू. बरं मी मारत नाही म्हणे. म्हणे मग फक्त मला होणारा निम्मी त्रास तुम्ही भोगून घ्या. तो म्हटला अगं वेडी कुठली, विंचू तुला चावलाय, दुःख तुलाच भोगावं लागेल. तेवढ्यात वाल्याकुडीची बायको म्हणाली कोणाला? अरे वेडा कुठला, कोणाला? हा झाल्या. अरे पाप तू केलंय, दुःख पण तुलाच भोगावं लागेल. पडत आले, रडायला लागले. नारदांचे पाय पकडले. नारदा बर्बाद झालो मी. अरे आतापर्यंत मारणं, तोडणं, फोडणं एवढं माझ्या जीवनात माहित होतं. तुम्ही मला भेटलेत, माझ्या जीवनाचं काहीतरी करा की जेणेकरून माझ्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. एकच काम कर म्हटलं, जास्त काम करू नको. म्हणे काय? जीवनामध्ये आता मागे जे केलं ते सोड, मागे झालं ते पाहू नका, पुढे साक्ष आहे तुका. मागलं पाहू नको, एकच काम कर, सोड सर्व काही, घे देवाचं नामचिंतन आणि निघ. नामचिंतन करायला लागला. कोणतं नामचिंतन सांगितलं? राम. एवढं पाप होतं महाराज जीवनामध्ये, राम म्हणता येत नव्हतं. मरा 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 म्हणता म्हणता राम राम म्हणायला लागला. आणि काय झालं? केले रामायण
केले रामायण रामादी किंवा बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दावीन नामा म्हणे. महाराज नामचिंतन कंठामध्ये धारण केल्यानंतर एवढी पावर जीवनामध्ये वाढते, एवढी वाढते. अहो पापीतला पापे वळल्या कुणी नामचिंतनाच्या माध्यमातून महर्षी वाल्मिक झाले. नोये नोये जसं लिहिलं तसं जगाच्या बापाला वागावं लागलं. हे नामचिंतनाची ताकद आहे. मग असं नामचिंतन आपण केलं पाहिजे. अनेक सांगू का, अशा नामचिंतनाकरिता एकच भव्य ठिकाण आहे, ते म्हणजे भक्तीचं ठिकाण कुठे आहे सांगू का तुम्हाला. नामचिंतन करण्याचं ठिकाण म्हणजे भगवान परमात्म्याचं देऊळ आहे. देऊळ आहे. आणि एक सांगू, भाग्यवान आहेत तुम्ही. महादेवांचं मंदिर झालंच, पण भगवान मारुतीरायांच्या मंदिराचा सुद्धा तुम्ही पुढाकार घेतला. तुमच्यासारखे भाग्यवान आहेत. आणि एक सांगू का, मंदिराची गरज काय, लक्ष देऊन सांगतो. गावोगावी मंदिराची गरज काय आहे त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला. आता मला सांगा, एखादी गाडी आपली पंक्चर झाली, बरं मग पंक्चर झाली, काही लोक म्हणतील, काही लोक याच्यावरती असतात बरं का, काही लोक असे प्रश्न करतात, महाराज मंदिराची काय गरज आहे, काय गरज आहे. त्यांचे प्रमाण सुद्धा पाठ असतात. एका बाजारात मला सांगितलं म्हणे मंदिराची काय गरज आहे महाराज. म्हणजे का म्हटलं, जडीच तडी भरला विठ्ठल. नाही असं नवे नवे की सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश कसं रश्मी. म्हणजे तुमचा देव तर प्रत्येक ठिकाणी आहे का नाही म्हणे. म्हणे आहे. मग प्रत्येक ठिकाणी जर देव आहे तर मंदिर बांधण्याची काय गरज आहे. मग मी त्याला सांगितलं, म्हटलं भाऊ देव प्रत्येक ठिकाणी, म्हणे हो मंदिर बांधण्याची काय गरज आहे असं तू म्हणतो. म्हटलं हो. म्हटलं मला सांग हवा कुठे आहे. म्हणे हवा प्रत्येक ठिकाणी हवाच आहे. मग प्रत्येक ठिकाणी हवा आहे का नाही. म्हणे आपण ते ऑक्सिजन घेतो, हे सर्व हवाच आहे, हवा आहे. मग सर्वीकडे जर हवा आहे, मग तुझी गाडी जर पंक्चर झाली, मग पंक्चरच्या दुकानावर कशाला जातो तू. म्हणे मग काय करू. म्हटलं टायर धरा आणि इकडे हे हवा चल, हे हवा चल. एक सांगू का, गाडी पंक्चर झाली बरं का, तर ते पंक्चरच्या दुकानामध्येच आपल्याला हवा भरण्याकरिता जावं लागतं का. गाडी पंक्चर झाली तर हवा भरण्याकरिता आपल्याला पंक्चरच्या दुकानामध्येच जायचं आहे. तसं हे देहरूपी गाडी जर पंक्चर झाली तर याला दुरुस्ती करण्याचं ठिकाण म्हणजे एकमेव देऊळ आहे, दुसरं कोणतेच देऊळ आहे. आणि एक सांगू का, आणि असं हे देऊळ तुम्ही सुंदर प्रकारे उभारतायत. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहेत. आणि एक सांगू का, आणि अशा देवळामध्ये बसून, आणि एक सांगू का, कुठलंही कार्य एकाचं नसतं महाराज, एकाचं नसतं का. कुठलंही कार्य का एकठ्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला किंवा जमविला. आणि आपल्या उमानगर ममुराबाद मधले दाते एवढे उदार आहेत महाराज, एवढे उदार आहेत. फक्त तोंडावटी शब्द निघाला, एवढं भव्य दिव्य वैभव तुम्ही घडून आणलं. आणि एक सांगू का, तुम 1 रुपया दोघे हो 1 लाख देव. एक सांगू का, देवाचं देणं हे समजत नाही, हे लक्ष देऊन ऐका. सांगायचं मला एकच आहे, मंदिराची गरज एकच. कशासाठी. मंदिरामध्ये जा आणि मंदिरामध्ये त्याचं चिंतन करत राहा. करू आम्ही चिंतन महाराज. मग त्याचं जर चिंतन करत राहिलो तर आमच्या जीवनामध्ये काय फायदा होईल. तर महाराज सांगतात, त्याचं चिंतन केल्याने काय फायदा होईल. तयाच्या चित्तने निर्शेला संकट, 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 तयाच्या चित्तने निर्शेला संकट,
चिंतन तुम्ही करत राहिले तर तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. एकच सांगितलं बाबा, त्या भगवान परमात्म्याचं तुम्ही काय करा, चिंतन करा. चिंतन, माणसाने जीवनामध्ये चिंतन करावं, चिंता करू नये. का चिंता करू नये त्याचं एक कारण सांगतो. व्याकरणामध्ये एक सांगितलंय, उपनिषद वापरला आहे का, चिता ये नाम चिंता. चिता आणि चिंता याच्यात काही फरक नाही म्हणे. चिता आणि चिंता. बर, चिता कशाला म्हणतात? बर सोपं सांगू, तुमच्याकडे माणसं कधी काय जाडतात? जपी घ्यात का तुम्ही बटान बटा? माणसं कधी जाडतात? मेल्या, म्हणजे आमच्याकडे मेल्यावरच जाडतात बा, ऐका. पण त्या मेलेल्या माणसांना जाणण्याचं काम कोण करतं? चिता करते. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, चिता ए नाम चिंता. चिता आणि चिंता याच्यात काही फरक नाही. कस काय? चिता ही मेलेल्या माणसाला जाडते आणि चिंता ही जिवंत माणसाला जाडते. मग त्याच्यावर जर काही पर्याय असेल तर चिंतन. मग त्याचं चिंतन केलं तर याच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. तुमच्या जीवनावर जर काही संकट आलं तर तो निवारण करतो. बरं कसं निवारण करतो? शेवटचं सांगतो, विठोबा रखमाई करतो, वेळ कमी आहे. कोणाचं संकट निवारण केलं? सकल संतांची यादी तुम्ही डोळ्यासमोर घ्या. कोणाचं संकट भगवंतांनी निवारण केलं आहे का? चोख्या मेळाचं जीवन चरित्र डोळ्यासमोर घ्या. संत चोखा मेळा, काय जीवन चरित्र आहे. अखंड मरेपर्यंत भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं महाराज. नोहे चोकोबाराय मेल्यावर सुद्धा त्यांच्या हाडांमध्ये विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. एवढं नामचिंतन जीवनामध्ये, एवढं चिंतन होतं. त्यांचं जीवनचरित्रातला प्रसंग तुम्हाला डोळ्यासमोर सांगतो. एकदा झाले अशी, चोकोबारांची एक नियम होता, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कण करी तीर्थव्रत. वारीला निघून गेलेत, पण जात असताना चोकोबारांच्या पत्नीला दिवस होते आणि सांगून गेलेत, मालक यावर्षी तुम्ही वारीला जाऊ नका. चोखोबाराय म्हटले, अगं लक्ष्मी तसं जमणार नाही, तो बाप विटेवरी माझा उभा आहे, वाट पाहे उभा भेटीची आवडी, तू वाट पाहतोय माझी. बरं तुम्ही जाताय ना? म्हणे हो. मग एक काम करा, माझे दिवस भरतेत. म्हणे मग तुमच्या बहिणीला निरोप द्या, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवून द्या. बरं ठीक आहे म्हणे, पाठवून देईल म्हणे. चोखोबाराय निघाले वारीमध्ये. भजनामध्ये एवढे दंग झाले, विसर पडला बहिणीला सांगायचा. पण बहीण सुद्धा परमार्थिक होती. चंद्रभागेच्या वाळवंटावर पोहोचले. सर्व वारकरी दिंड्या पताका जमल्यात आणि जमल्यानंतर पंढरपुरामध्ये पोहोचलेत. कालाचा प्रसाद घेतायत. काला वाटत असताना चोखोबारांना अचानक त्यांची बहीण डोळ्यासमोर दिसली आणि तेवढी इकडे चोखोबारांच्या पत्नीला वेदना चालू झाल्यात. पाहिलं तर घरी कोणीच नाही, एकटे चोखोबारांची पत्नी आहे. मालक निघून गेले दिंडीमध्ये. आठवण पडली, विसर पडली. पाहिलं तर काय, भक्तीचं ओझं एवढं होतं. जगाच्या मालकाने वीट सोडली. झालं काय, चोखोबाची बहीण झाला शारंग. चोखोबाची बहीण झाला शारंग. वेला चोखोबाची बहीण झाला शारंग. चोखोबाची बहीण झाला शारंग. वनी मुगडा द्वार हाक मारी, हाक मारी. 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 चोखोबाची बहीण झाला शारंग. चोखोबाची बहीण झाला शारंग. जे मला अपेक्षित होतं ते योग्य प्रमाण दिलं. काय केलं देवाने? जगाच्या चालक मालक भगवान परमात्म्याने वीट सोडली. चोखोबाची बहीण
झाला शारंगधर वैनी उघडादार हाका मारी मारी वैनी उघडादार हाका मारी चोकोबाची बहीण झाला शारंगधर जगाच्या पाठीवर आपल्या भक्ताच्या घरी संकट येऊ नये भगवान परमात्म्याने वीट सोडली चोकोबारांच्या बहिणीचं रूप घेतलं हाक मारली वहिनी दरवाजा उघडा दरवाजा उघडला आपल्या भक्तासाठी नीचातलं नीच काम देवाने केलं चोकोबारांच्या पत्नीचं बाळातपण केलं चोकोबारांना तिकडे बहीण भेटली सुधावर आले भान आला अरे देवा पत्नीने सांगितलं होतं तुम्हाला घरी बोलवायला तुम्ही इथं आहेत रडू लागले चोकोबारा न जाणे काय झालं असेल घरे काय माहिती तसेच सुटले घरी तेवढ्यात चोकोबारा येत आहेत देवाला कळालं मागच्या दरवाजे वाटे चोकोबाराच्या भीतीने देव निघून गेलेत पुढच्या दरवाज्याने चोकोबारा आलेत पत्नीने सांगितलं मालक तुम्ही आलेत पळा लवकर पळा तुमची बहीण आत्ताच गेली तिला आणा वापस माझी बहीण आता गेली ती तर माझ्या सोबत आहे चोखोबांना रडू कोसटलं महाराज रडायला लागले माथ फोडायला लागले नको तो हाहाकार झाला विचार केला अरे 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 काय पाप केलं होतं देवा मी की माझ्यामुळे तुला स्त्री व्हावं लागलं आणि माझ्या पत्नीचं भारत पण करायला काय पाप केलं असेल देवा तू माझ्यासाठी नीचातलं नीच काम केलं फक्त माझ्यासाठी एक सांगू का त्याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम आपलं काम आहे त्याचं नामचिंतन करणं आणि त्याचं जर नामचिंतन करत राहिलं तसं चोखोबारायांवरचं संकट निवारलं तसं आपलं संकट निवारल्याशिवाय राहणार नाही का तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर भवसिंधू सागरामधून तरुण जाल मग कोणाचं नामचिंतन करावं तर महाराज सांगतात जन्मोनिया कुडी वाचेस मरे राम दरी हाचे नियम अहर्णेसी या पवित्र कुळामध्ये जन्म झाला या पवित्र देशामध्ये आपला जन्म झाला आपण काय केलं पाहिजे त्याचं नामचिंतन केलं पाहिजे कुठलं नामचिंतन राम कुठला शब्द दिला राम शब्द दिला आणि मी तर म्हणतो आता आपण बघूच बाबाश्री इतक्या वर्षापासून आपली इच्छा होती बनाएंगे मंदिर झालं मंदिर बरं कोणी केलं मी सांगत नाही उपकार आहेत त्या राजाचे आपल्यावर पहिले उपकार तर 16व्या शतकात आणि एक सांगू का एवढे उपकार आहेत त्या राजाचे 16व्या शतकातल्या राजाचे आपल्यावर केवढे उपकार आहेत थोडं बोलतो आणि पुढे आपलं चिंतन करतो वेळ फारच कमी आहे फक्त 5 मिनिटं शिल्लक आहे एक सांगू का केवढं कष्ट केलेत आपल्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी खरं त्या राजाने कष्ट केले किती कष्ट केलेत ऐका कष्ट केले तर माझ्या राजाने लक्षात नाही का कष्ट केले तर माझ्या राजाने जाती जाती तवाटून काने कष्ट केले तर माझ्या राजाने जाती जाती तवाटून काने स्वराज दिले रयतेला स्वराज दिले रयतेला जाणयाची तुठेव गळ्याने कष्ट केले तमाजा राजाने जाती जाती तवाटून काने जगाच्या पाठीवर जर आपले पहिले उपकार त्या शिवबांनी केलं आणि त्या शिवबांच्या नंतर जर आपल्या राम मंदिराच्या स्वरूपात धर्मावर उपकार केलेत ती मोदी साहेबांनी केलेत सोडा तो विषय मला बोलायचं नाही राम मंदिर झालं मग त्या मंदिराची आस्था श्रद्धा जपणं आपलं काम आहे मग ते श्रद्धा केव्हा जपली जाईल आपण एकच काम करा जन्मोनिया कुडी वाचेस मरे राम त्या रामाचं भजन करत राहा तुम्ही भजन करत राहिले तर काय होईल एकच होईल तुमच्या जीवनामध्ये कोट्याधी पुण्य होईल नोहे नोहे तुका म्हणे कोटी कुडी ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तुम्ही जर अखंडित देवाचं भजन करत राहिले
तर तुमच्या जीवनामधले कुळांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. केव्हा? शुद्ध अंतकरणाने केलं तेव्हा. का? काही न लगे एक भावाचे कारण. तुका म्हणे आन विठोबाची सरळ सरळ चारी चरणाचा भावार्थ पाहिला. बोलण्याच्या भागामध्ये आनंदाच्या भरामध्ये जे माझ्याकडनं वेडवाकडं बोलले गेले असेल, बुद्धीची दोष समजा चांगला असेल, गुरुजनांचा घ्या. वेळ माझी समर्पित करण्यात आली. वेळ माझी संपलेली आहे. जे झोपले आहे त्यांना जागे करा. उठा म्हणा. महाराज पेढे वाटतायत म्हणा. उठा म्हणा. सर्वांनी आळस मोकळा करा. कीर्तन संपलं. ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर काही सूचना द्यायच्या आहेत. त्या सूचना फार महत्वाच्या आहेत. म्हणून सर्वांनी आळस मोकळा करा आणि मोठ्या प्रेमाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन.